मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभ? मंजुळा वैरी आणि सदाशिव दोघ. अरे काय आहे? किती वेळ? तब्बल अर्धा तास लेट आहे तुम्ही. अर्धा तासच ना, मग त्याच्यात काय झालं एवढं? अरे म्हंटल तर काहीच नाही, पण जर बघितलं ना तर खूप मोठं नुकसान आहे. यातून आपला चलता है हा ऍटिट्यूड बनतो भाऊजी. याच्याच मुळे आपली पकड डेली होते आणि आपल्या कामावरून आपला कंट्रोल कधी निघून जातो हेच आपल्याला कळत नाही. आणि आपण आता कांदा बद्दल पण हेच बघितलं. सदा या बियाण्याचे अधिष्ठान पक्क करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे रपारप? कांदा लागवडीचा निर्णय ऐन वेळी घेणं कधी पण टाळायचं. कारण कांद्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला अगोदरच नियोजन करायला पाहिजे. स्वतःसाठी लागणारं बियाणं स्वतःच, बीजो उत्पादनासाठी जी काही काळजी लागेल ती सगळी करायची आणि स्वतःसाठी बियाणं तयार करून घ्यायचं. आणि याच्याने काय होतं माहिती का, की 100% आपल्याला भरोसा पटतो. नाहीतर काय करायचं, एखाद्या नामांकित कंपनीचं बियाणं असेल तर ते अगोदरच बुक करायचं आणि त्याचं पक्क बिल घ्यायला विसरायचं नाही बरं का. का रे सदा, एकट्याने गेल्यापेक्षा ग्रुप मध्ये बीजोत्पादन केलं तर? हे बघ बोंबल्या, विना सहकार नाही उद्धार. जर या न्यायाने एक गाव आणि एक कांदा जात जर असं आपण सगळ्यांनी ठरवलं तर कांद्याचे जे परागी भवन होतं त्याच्या सगळ्यांचं नुकसान आपल्याला टाळता येईल आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या गावकऱ्यांना याचा फायदा होईल. कमी खर्चात चांगल्या बीज उत्पादनासाठी सामुदायिक अथवा सहकारी तत्वावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गटाद्वारे पूर्ण गटातल्या शेतकऱ्यांना जेवढं काही बियाणं लागतंय त्या उत्पादनासाठी आपल्याला प्रकल्प राबवावा आणि त्या खात्रीलायक ठिकाणावरून पायाभूत बियाण्यांचं गोट आणून लावायचे. आणि या सगळ्या नियोजनात बियाणं निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मधमाशींद्वारे कसली भेसळ होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. सदा आपण तयार केलेल्या बियाण्याची साठवणूक कशी केली पाहिजे रपारप? हे बघा नाना, बी कसलं पण असू द्या, पण ते सुप्त अवस्थेत असलेलं पण जिवंत गोष्ट आहे आणि त्याला पण जिवंत राहण्यासाठी श्वसन करावं लागतं. आणि दमटपणा, उष्णता यामध्ये ते श्वसन जोरात करतं आणि यामुळं बियाण्यांची क्षमता आणि त्यांचा जोम हा लवकर कमी होतो. म्हणजे आपल्या जवळ जे काही बियाणं आहे ते थंड वातावरणात किंवा आपल्या जवळच्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवायचे. आता या गोष्टीमुळे काय होतं तर आपल्या बियाण्यांचा जो काही जोम असतो तो टिकून राहतो. सदा आपल्याला तुझं म्हणणं पटलं. आज दुकानात जाऊन चांगलं बियाणं घेऊन ठेवतोच रपारप. हे बघा नाना, तुम्ही 10 एकरामध्ये कांदा लावणार आहात, त्यातल्या 2 एकरामध्ये माझ्याकडचा बियाणं लावून बघा, मग तुम्हाला कळेल कसं आणि किती फरक पडतो ते. नाना, सदाने तर तुम्हाला त्याचा उमदा घोडा दिलाय, आता त्याच्याकडून शर्यत जिंकणं हे काम तुमचं. डन, लागतो नियोजनाला रपारप. चल रे बोंबल्या. चला.